श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेच्या मागील 3 भागात आपण पौराणिक, खगोलशास्त्रीय आणि ग्रामीण संस्कृतीत अक्षय तृतीयेचे महत्त्व बघितले. जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तिन्ही व्हिडिओंची लिंक मिळून जाईल. जैन धर्मात अक्षय तृतीया का एवढा महत्त्वाचा सण आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. भारतीय अध्यात्म परंपरेत अक्षय तृतीया हा केवळ हिंदू धर्मासाठीच नव्हे तर जैन धर्मासाठीही सर्वोच्च पवित्र दिवस मानला जातो. जैन परंपरेत ह्या दिवसाला इक्षु तृतीया किंवा अक्षय तृतीया या नावाने संबोधले जाते. हा दिवस मानवी इतिहासातील पहिल्या आहारदानाचा आणि एका महान तपाच्या पूर्ततेचा साक्षीदार आहे. ह्या भागामध्ये आपण जैन संस्कृतीतील ह्या दिवसाचे महत्त्व आणि त्यामागील प्रेरणादायी इतिहास जाणून घेणार आहोत. जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेव, ज्यांना आदिनाथ म्हणूनही ओळखले जाते, हे या युगातील मानवी संस्कृतीचे मार्गदर्शक मानले जातात. त्यांनीच जगाला असी, मसी, लेखन, कृषी, विद्या, वाणिज्य आणि शिल्प या 6 कला शिकवल्या होत्या. राजा ऋषभदेवांनी जेव्हा संसाराचा त्याग करून दीक्षा घेतली तेव्हा त्यांच्यासोबत हजारो अनुयायांनीही दीक्षा घेतली. मात्र मुनिधर्माचे पालन करणे आणि आहार म्हणजे भोजन ग्रहण करण्याची विधी कोणालाही ज्ञात नव्हती. भगवान ऋषभदेव 6 महिने उपवासात आणि त्यानंतर 7 महिने मौन साधनेत राहिले. ते नगरांमध्ये जात असत, परंतु लोक त्यांना राजा मानून सोने, चांदी, हत्ती किंवा घोडे दान करायचे. मुनींना केवळ शुद्ध सात्विक आहाराची गरज असते हे त्या काळी कोणालाही माहीत नव्हते. अशा प्रकारे तब्बल 13 महिने आणि 13 दिवस म्हणजे सुमारे 400 दिवस भगवंतांचा निराहार तप सुरू राहिला. भगवान ऋषभदेव फिरत फिरत हस्तिनापूर नगरात आले. तिथे राजा सोमप्रभ आणि त्यांचा धाकटा भाऊ श्रेयांस कुमार राज्य करत होते. जेव्हा भगवान ऋषभदेव राजवाड्याजवळ आले तेव्हा श्रेयांस कुमारांना त्यांना पाहून अचानक आपल्या पूर्वजन्माचे स्मरण झाले, ज्याला जैन भाषेत जातीस्मरण म्हणतात. त्यांना आठवले की पूर्वजन्मात त्यांनी आणि भगवंतांनी एकत्र मुनींची सेवा केली होती, त्यामुळे मुनींना आहार कसा द्यावा याचे ज्ञान त्यांना प्राप्त झाले. योगायोगाने त्या दिवशी राजा श्रेयांसकडे इक्षुरस म्हणजे उसाचा रस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता. त्यांनी अत्यंत भक्तिभावाने तो रस भगवंतांना अर्पण केला. भगवान ऋषभदेवांनी आपल्या ओंजळीत तो रस ग्रहण केला आणि 13 महिन्यांच्या कठोर तपस्येनंतर त्यांचे पारणे झाले. ज्या दिवशी भगवंतांनी उसाचा रस ग्रहण केला ती तिथी होती वैशाख शुद्ध तृतीया. उसाच्या रसाला संस्कृतमध्ये इक्षुरस म्हणतात, म्हणून ह्या दिवसाला इक्षु तृतीया हे नाव पडले. जैन परंपरेनुसार ह्या जगातील दान देण्याची पद्धत ह्याच दिवसापासून सुरू झाली. याला आहारदानाचा पहिला प्रसंग मानले जाते. म्हणूनच अक्षय तृतीयेला दान केल्यास ते अक्षय म्हणजे कधीही न संपणारे पुण्य देते ही श्रद्धा दृढ झाली. जैन ग्रंथांनुसार श्रेयांस कुमारांनी जेव्हा दान दिले तेव्हा त्यांच्याकडे श्रद्धा, तुष्टी, आनंद, भक्ती, विज्ञान आणि क्षमा हे 5 गुण होते. आजही ह्या गुणांचे स्मरण करूनच दान दिले जाते. जैन समाजात अक्षय तृतीयेला वर्षितप करणाऱ्या साधकांचे विशेष महत्त्व आहे. वर्षितप म्हणजे एका दिवसाआड उपवास करण्याची 1 वर्षाची साधना. ही अत्यंत कठीण साधना असते, ज्यामध्ये साधक वर्षभर 1 दिवस उपवास आणि 1 दिवस ब्यासन म्हणजे एकाच वेळी जेवण करतो. ह्या साधनेची सांगता किंवा समाप्ती म्हणजे पारणे अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जाते. जगभरातील जैन तीर्थक्षेत्रांवर विशेषतः पालिताणा आणि हस्तिनापूर येथे हजारो साधक उसाचा रस पिऊन आपले वर्षभराचे तप पूर्ण करतात. जैन धर्मातील अक्षय तृतीयेचा संदेश हा केवळ खाण्यापिण्याशी संबंधित नाही. भगवान ऋषभदेवांनी 400 दिवस अन्नाविना राहून हे सिद्ध केले की मानवी आत्मा हा शरीराच्या गरजांपलीकडे आहे. उसाचा रस हे साधेपणाचे प्रतीक आहे. जीवनात कितीही वैभव असला तरी खरी तृप्ती ही साध्या आणि शुद्ध गोष्टींमध्येच असते, हा विचार ह्यातून मिळतो. जैन परंपरेत ह्या दिवशी केवळ मुनींनाच नव्हे तर गरीब आणि गरजू लोकांनाही अन्नदान आणि वस्त्रांचे दान केले जाते. जीवे मारू नकोस आणि अपरिग्रह म्हणजे गरजेपेक्षा जास्त साठा न करणे या तत्वांचा प्रचार ह्या दिवशी केला जातो. लोकांमध्ये वाटलेला आनंदच खरा अक्षय असतो असे मानले जाते.